Okay, so today we will start the next point uh, under the infrastructural engineering, that is the tunnel. So if you see the picture, what you are thinking? काय तुमच्या असं वाटतं की या पिक्चर वरून आणि या टनेल म्हणजे काय? बोगदा. बोगदा. ठीक आहे, तो सिमिलर वर्ड झाला, पण टेक्निकली जर बोलायचं झालं तर काय मिनिंग त्याचं, कशासाठी कन्स्ट्रक्ट केला जाऊ शकतो? अंडरग्राउंड पॅसेजवे. बरं, अंडरग्राउंड पॅसेज. गुड. रिझन काय, कशासाठी आपण करू शकतो हा? कोणत्या कंडिशनला टनेल? ट्रान्सपोर्टेशन साठी करतो, हे तर बरोबर आहे. बरोबर आहे का? इट इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. मग ट्रान्सपोर्टेशन मे बी रोडवे, फॉर रेल्वे, फॉर वॉटरवे, एक्सेप्ट एअरवे. एअरवे सोडून आपण प्रत्येक जे काय आपले ट्रान्सपोर्टेशनचे वे आहेत, रोडसाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा करतो. रेल्वे सुद्धा टनेल पास करून जाऊ शकते. वॉटर सुद्धा आपण टनेल मधून पास केलेलं आहे. सो द टनेल इज अ स्ट्रक्चर वी आर constructing below ground or from hill to pass the road, railway or water. टनेल आपण कशासाठी कन्स्ट्रक्ट करतोय, तर एका लोकेशन पासून दुसऱ्या किंवा एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशनला आपण हिलला किंवा ग्राउंडला एक्सकॅव्हेशन करून त्याच्यातून आपण रोड, रेल्वे किंवा वॉटरवे कन्स्ट्रक्ट करतो. ओके, we will see a definition in detail. Okay, here written, tunnels are underground passages. Tunnels काय आहेत, तर अंडरग्राउंड पॅसेजेस आहेत. जमिनीच्या खालून किंवा एखादी हिल असेल तर जमिनीला च्या लगत आपण काय करतो, हिलला पॅसेज कन्स्ट्रक्ट करतो. सो tunnels are the underground passages. Tunnels are underground passages used for transportation. So transportation is nothing but transportation म्हणजेच काय, एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशनला आपल्याला पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी जो काय वे वापरतो, मग ते वेज आहेत रोड, रेल्वे, वॉटर, एअर. बट व्हॉट एव्हर टोटल जी काय आपली त्या ठिकाणची जी काय मुवमेंट आहे, मग त्या कोणत्याही वेन असो, दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन मुवमेंट. मग त्या मुवमेंटसाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण टनेल हा अंडरग्राउंड पॅसेज तयार करतो. सो दे कुड बी युज्ड फॉर कॅरिंग हिअर वर्ड इज चेंज, फ्राइट अँड पॅसेंजर, वॉटर, सिवेज एटसेट्रा. जस्ट मिनिट, हा वर्ड काय आहे मी चेक करतो. So the tunnels could be used for freight, passenger, water and sewage. So here freight it means वाहतूक, वाहतुकीसाठी. Freight it means वाहतूक. Passenger मध्ये we all comes under the passenger. Water म्हटलं की वॉटरवे साठी, किंवा सिवेज म्हणजे जे काय वेस्ट आहे, इफ्लुएंट आहे, वेस्ट वॉटर आहे, त्या वेस्ट वॉटरला पास करण्यासाठी वॉटर असेल, म्हणजे कॅनॉल, जर एखाद्या बोगद्यातून आपल्याला वॉटर पास करायचं असेल तर कॅनॉल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुद्धा आपण ॲज अ टनेल म्हणून कॅनॉलला एक रिप्लेसमेंट म्हणून टनेल कन्स्ट्रक्ट करतो. पॅसेंजरसाठी आणि वाहतुकीसाठी या सर्व गोष्टींसाठी आपण काय करतो, तर टनेल कन्स्ट्रक्ट करतो. सो टनेल्स आर अंडरग्राउंड पॅसेजेस युज्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. सो दिस इज बेसिक technical term or definition of tunnel is
अंडरग्राउंड पॅसेजेस युज्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू मे बी विचारला जाऊ शकतो. अंडरग्राउंड पॅसेजेस फॉर दी ट्रान्सपोर्टेशन. दे कुड बी युज्ड फॉर कॅरिंग फ्रेट अँड पॅसेंजर्स, वॉटर अँड सिवेज. म्हणजे या सर्व गोष्टींसाठी, वाहतुकीसाठी, पॅसेंजरची ने-आण करण्यासाठी, पाणी असेल ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा सिवेज असेल ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, या सर्व गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतो. द मेथड इन्व्हॉल्व आर अंडरग्राउंड ऑपरेशन्स नोन ॲज टनेल ड्रायव्हिंग. मग टनेल कन्स्ट्रक्ट करत असताना जी काय आपण टनेल कन्स्ट्रक्ट करताना जी मेथड वापरतो, कसा टनेल कन्स्ट्रक्ट करायचा, कसा खोदायचा, त्याला टनेल ड्रायव्हिंग असं म्हणतो. मग सेपरेट अशा त्याच्या मशिनरी असतात. पुढच्या बाजूला जेवढ्या डायमीटरचा आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तेवढ्या डायमीटरचा ब्लेड्स असतात आणि ते ब्लेड्स काय करतात, कटिंग करत 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 पूर्णपणे जेवढ्या विड्थला आपली हिल आहे, टेकडी आहे, ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला आपण काय करत जातो, बोगद्यामधून कटिंग करत जात असतो. त्याच्या मेथड्स आहेत. त्याचं डिटेल मेथड्स आहेत त्या थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिटेलमध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत. सॉफ्ट रॉक असेल तर कोणत्या पद्धतीनं ड्रायव्हिंग करायचं, हार्ड रॉक असेल तर कोणती मेथड वापरायची ड्रायव्हिंगसाठी. तर अशा काही मेथड्स आहेत की त्या मेथड्स यूज करून आपण काय करतो, टनेल कन्स्ट्रक्ट करतो, म्हणजेच बोगदा कन्स्ट्रक्ट करत असतो. सो देर आर so many methods involved for the operation or construction of the tunnel. That is the we are calling tunnel driving. And the surface is not disturbed. Suppose जर आपण एखादा बोगदा खोदणार आहे, तो खोदत असताना जर एक्सकॅव्हेशन होत असताना जर वरून जर माती पडत असेल किंवा तो बोगदा, तर त्या ठिकाणी आपण तो टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो का? नाही कन्स्ट्रक्ट करू शकणार. सॉफ्ट रॉक मध्ये तुम्ही करताय, बोगदा करत असताना वरून माती पडते, मग तो मे बी पूर्ण झाला आणि नंतर जर कोलॅप्स झाला तर. सो साइट सुपरविजन और साइट विजिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. साइट विजिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का त्या लोकेशनला स्ट्राटा कसला आहे, हार्ड रॉक अवेलेबल आहे का सॉफ्ट रॉक अवेलेबल आहे, आणि मग त्याच एरियातून कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे की. म्हणजे साइट सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. टनेल कन्स्ट्रक्ट करत असताना साइट सिलेक्शन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. अशा एरियामधून आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे की ज्या एरियामध्ये हार्ड स्ट्राटा अवेलेबल असेल, हार्ड रॉक अवेलेबल असेल, की जर टनेल कन्स्ट्रक्ट केला तर मे बी फ्युचरमध्ये तो कोलॅप्स नाही झाला पाहिजे. सो द सरफेस इज नॉट डिस्टर्ब. The meaning here written, say one sentence is written, surface is not disturbed. It means while excavating or while driving the tunnel should not be collapse. तो collapse नाही झाला पाहिजे किंवा डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. So that is the tunnel. So what is tunnel? Generally tunnel is the underground passage used for transportation. बरोबर आहे. हा एक अंडरग्राउंड पॅसेज असतो की जो आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरतो. आणि याच्यामध्ये आपण कशासाठी टनेल कन्स्ट्रक्ट करतो, तर वाहतुकीसाठी, पॅसेंजरची ने-आण होण्यासाठी, वॉटरची वाहतूक करण्यासाठी, सिवेज आहे त्या सिवेजला पण आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करण्यासाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतो. आणि हा टनेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण जी मेथड्स वापरतो त्या मेथड्सला आपण टनेल ड्रायव्हिंग असं म्हणतो. त्या डिटेल्स मेथड तुम्हाला या ठिकाणी नाहीत, या ठिकाणी तुम्हाला फक्त इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे. डिटेल मेथड्स कसं ड्रायव्हिंग करायचं त्याच्या डिटेल्स मेथड थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहेत. सो टनेल ड्रायव्हिंग इज द ऑपरेशन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द टनेल. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So what are the advantages of tunneling? टनेलिंग केल्यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात, कशासाठी टनेलिंग गरजेचं आहे? जर त्याचे फायदेच नसते तर आपण टनेलिंग केलं असतं का? नसतंच केलं. कारण का
खूप कॉस्टली आहे ते. टनेलिंग करणं किंवा एखाद्या टेकडीला मोठा, आता सर्वांनी पाहिले का, कुठे कोणी टनेल पाहिलेत? सर्वांनी पाहिलेत का टनेल? आपण जर मुंबई Yes, पुणे, sir. मुंबई पुणे हायवेवरती जर कोणी प्रवास केला असेल तर आपल्याला 1, 2, 3 टनेल पास होतात. केलाय प्रवास कोणी? मुंबई पुणे जर तुम्ही ट्रॅव्हल केलं तर मुंबई पुणे ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला टनेल्स पाहायला मिळतात. रोडवेला बहुतेक 2 ते 3 टनेल आहेत आणि रेल्वेला पण 2 टनेल आहेत. 2-3 आहेत टनेल. सो ते पाहिल्यानंतर तुम्हाला इमॅजिनेशन होईल की टनेल ॲक्चुअली कसा असतो किंवा कोणत्या ठिकाणावरून स्टार्ट केला जातो आणि कोणत्या ठिकाणी एंड केला जातो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. साईट सिलेक्शन क्रायटेरिया हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का आपल्याला जास्त एक्स्कॅव्हेशन करून जर रोड कन्स्ट्रक्ट करावा लागत असेल, रेल्वे कन्स्ट्रक्ट करायला लागत असेल, त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो. कॉस्टली आहे, पण दिस इज दी शॉर्टेस्ट वे. सगळ्यात शॉर्ट वे तुम्हाला जर त्या ठिकाणी करायचं असेल तर टनेलिंग इज दी बेस्ट ऑप्शन. Okay, so we'll see the advantages. So first advantage is tunnels are more economical than open cuts beyond certain depth. आता कंडिशन आहेत. आता समजा अशी हिल आहे, इथून आपण आलेलो आहे. आता एक तर इथं घाट रिजन तयार करून जायला जेवढा खर्च येईल त्याच्यापेक्षा जर आपण याच ठिकाणाहून जर हा टनेल कन्स्ट्रक्ट केला तर आपण इझिली या डेस्टिनेशन पासून या डेस्टिनेशनला पोहोचेल. बरोबर आहे ना? मी Yes, sir. एक्झाम्पल Yes, sir. बघा, अशी हिल आहे, इथून आपण आलो. आता या हिलला जर आपण घाट रिजन कन्स्ट्रक्ट करत या ठिकाणी पोहोचण्याऐवजी जर डायरेक्ट हा आपला ओरिजिनल रोड आहे, आपण डायरेक्ट असाच जर टनेल कन्स्ट्रक्ट केला तर काय होणार आहे? हे जे एक्स्ट्रा आपल्याला या हिल वरती वर्किंग करायला लागणार आहे, ह्याचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा हे इकॉनॉमिकलच होईल. सो टनेल्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन ओपन कट बियॉन्ड. म्हणजे या केसमध्ये कट करत कन्स्ट्रक्ट केलेला रोड त्याच्यापेक्षा टनेल हा इकॉनॉमिकल असेल ऍट सर्टन डेप्थ. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बिफोर सिलेक्शन रोड कन्स्ट्रक्ट करायचा की टनेल कन्स्ट्रक्ट करायचा याच्या अगोदर आपल्याला टेक्निकल प्लस इकॉनॉमिकल गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. आलं डोक्यात म्हणून आपण टनेल कन्स्ट्रक्ट करायला जाणं चुकीचं आहे. वेदर रोडवे इज इकॉनॉमिकल, त्या ठिकाणी रोडवेज कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. जर रोडवे इकॉनॉमिकल नसेल किंवा रेल्वे म्हणजे कट करून जो रोड जर तयार करायचा असेल आपल्याला, तर रोड जर इकॉनॉमिकल असेल तर रोडच कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे या ठिकाणी. तर रोड नसेल इकॉनॉमिकल तर त्या ठिकाणी आपल्याला टनेल हा कन्स्ट्रक्ट करणं खूप, आणि दुसरी म्हणजे फिजिबिलिटी पण. फिजिबिलिटी पण महत्वाची आहे. इथं स्ट्राटाच अवेलेबल नाही चांगला आणि तुम्ही चाललाय टनेल कन्स्ट्रक्ट करायला, दॅट इज नॉट गुड. म्हणजे बरेचसे या ठिकाणी पॅरामीटर्स आहेत की ज्याचा डिटेल स्टडी होणं गरजेचं आहे. साईट व्हिजिट, रिकग्निझन सर्वे ज्याला म्हणतात, प्रिलिमिनरी सर्वे म्हणतात, ते सर्वे करणं अगोदर गरजेचं आहे. त्या सर्वेवरून डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि त्या डिसिजन वरून मग टनेल किंवा रोड, टनेल हा रोडसाठीच कन्स्ट्रक्ट करणार किंवा रेल्वेसाठीच कन्स्ट्रक्ट करणार, बट घाट रिजन तयार करून करायचा की टनेल कन्स्ट्रक्ट करायचा, दॅट इज दी depends on the technical person. So here more economical than the open cut. जर open cut करायचं असेल तर हा more economical आहे. This is the first advantage. Tunnels avoid disturbing or interfering with surface life and traffic during the construction. Avoid disturbing. बघा, एकदा तुम्ही टनेल मध्ये एंट्री केली, डायरेक्ट तुम्ही सेकंड एंडलाच बाहेर येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर रोडवे व्यवस्थित असेल तर नो डिस्टर्बन्स टू अदर. पण याच ठिकाणी जर तुम्ही घाट रिजन मध्ये जाणार असेल तर काय होणार हो?
इट इज डेंजरस आहे ना घाट रिजन मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असताना, बरोबर की नाही? इथून Yes, sir. इथून तुमची व्हेकल या पूर्णपणे अशा एरियामधून ट्रॅव्हल होते व्हेकल. बघा सिंपल आहे. मग ही अशी व्हेकल ट्रॅव्हल होत असताना इट इज डिस्टर्बन्स टू यू ऑर इंटरफेसिंग बऱ्याचशा आपल्याला सरफेस लाईफ, म्हणजे या सरफेसवरची जी काही लाईफ आहे किंवा जो काय आपल्याला डिस्टर्बन्स होणार आहे, इंटरफेस करावं लागणार आहे काही गोष्टींना, त्याच्यापेक्षा डायरेक्ट हा टनेल खूप इझी आहे ना वे ट्रॅफिकच्या दृष्टीनं. सो अवॉइड डिस्टर्बन्स, म्हणजे कोणतेच डिस्टर्बन्स या टनेलमुळं आपल्याला होऊ शकत नाहीत जर कंडिशन नुसार आपण जर रोड कन्स्ट्रक्ट केला तर. सो दिस इज अगेन वन ऑफ द ॲडव्हान्टेज. देन थर्ड ॲडव्हान्टेज इज tunnels prove to be cheaper than bridges or open cut to carry public utility services like water, sewer and gas. जर वॉटर पास करायचं असेल, सिवर पास करायचं असेल, गॅस जर आपल्याला पास करायचं असेल टनेल मधून, तर ब्रिजेस पेक्षा किंवा ओपन जर ही लँड कट न करता द टनेल एस्कॅवेट केला तर इट इज अ व्हेरी गुड सर्व्हिस. टनेलिंग इज अ गुड सर्व्हिस. चीपर आहे, या बाकींच्या पेक्षा ती इकॉनॉमिकल आहे. आता याच हिल वरून तुम्ही ब्रिज कन्स्ट्रक्ट केला, समजा गॅस पाईपलाईन साठी. अशी एक तुमची हिल आहे आणि इथून तुम्हाला गॅस पाईपलाईन न्यायची, तुम्ही काय करणार? अशी गॅस पाईपलाईन कन्स्ट्रक्ट करत जाणार, बरोबर आहे की नाही? पूर्ण हिल वरून गॅस पाईपलाईन कन्स्ट्रक्ट करत येणार. त्याच्याऐवजी जर टनेल खोदला आणि डायरेक्ट टनेल मधून जर गॅस पाईपलाईन घेऊन गेला तर ही बाकीची पाईपलाईनची कॉस्ट, या सगळ्याचं कॉस्ट रिड्यूस करता येईल. बट यासाठी बरेच पॅरामीटर्स मॅटर करतात. ग्राउंड लेवल कशी आहे, ग्राउंड स्टार्टा कसा आहे, लेंथ ऑफ टनेल किती असेल. शॉर्ट मध्ये जात असेल तर ते पॉसिबल आहे, तुम्ही 4 किलोमीटरचा टनेल कन्स्ट्रक्ट करणार एका गॅस पाईपलाईन साठी. दिस इज नॉट फिजिबल. हा रोडवे असेल, रेल्वे असेल, त्या केसमध्ये पॅसेंजरची ने-आण किंवा तुम्हाला रूटच नाही दुसरा, अशा केसमध्ये 4 किलोमीटरचा टनेल कन्स्ट्रक्ट करू शकता. ओके, सो द टनेल्स प्रूव्ह टू चीपर दॅन ब्रिजेस ऑर ओपन कट. ओपन कट म्हणजे या टेकडीला कट करत जाणे किंवा ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करणे, त्याच्यापेक्षा टनेल इज अ गुड सर्व्हिस. अँड कॅरी पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस म्हणजे टू ट्रान्सफर दी वॉटर, टू ट्रान्सफर दी सिवर, टू ट्रान्सफर दी गॅस, या युटिलिटी सर्व्हिसेस साठी इट इज चीपर. देन if tunnels are provided with easy gradient, the cost of hauling is decreased. Gradient, it means slope. अशी एक टेकडी आहे समजा, द टनेल्स आर प्रोव्हाइडेड विथ इझी ग्रेडियंट, म्हणजे आपण एका इझी अशा स्लोपने आपण टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो. नाहीतर या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं तर काय करावं लागेल तुम्हाला? अशा पद्धतीचे तुम्ही काय करणार, मग रोडला स्लोप देणार, म्हणजेच घाट रिजन तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार. या घाट रिजन पेक्षा टनेल हा डायरेक्ट स्ट्रेट तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. डायरेक्टली स्ट्रेट टनेल कन्स्ट्रक्ट म्हणजे ग्रॅडियंट, इझी ग्रॅडियंट, एकदम सोप्या पद्धतीने इथं ग्रॅडियंट तुम्हाला देता येतो. म्हणजे उतार, उतार म्हणण्यापेक्षा स्ट्रेटच जाणार आहे. जो टनेल मधला वे आहे हा डायरेक्टली स्ट्रेट असणार आहे. इफ वी कम्पेअर द घाट रिजन, जर ह्या टनेलचं या घाट रिजनशी जर कम्पॅरिझन केलं तर घाट रिजन हा खूप त्याचा ग्रॅडियंट जास्त असताना, म्हणजे उतार. कारण का आपण तुम्ही बघितले घाट रिजन, अशा पद्धतीने आपण घाट रिजन कन्स्ट्रक्ट करत जातो. आणि तेच जर टनेल कन्स्ट्रक्ट केला तर डायरेक्टली स्ट्रेट रूटनं आपण जाऊ शकतो. सो द कॉस्ट ऑफ हाउलिंग इज डिक्रीज्ड, म्हणजे जी काय तुमची अंतर आहे ते अंतर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. घाट रिजन प्रोव्हाइड केला तर हे अंतर वाढणार आहे, किंवा ग्रॅडियंट खूप
अवघड असणारा या ठिकाणचा, मोर ग्रॅडियंट असणारा, त्याच ठिकाणी इझी ग्रॅडियंट आणि हाऊलिंग डिस्टन्स कमी होणार आहे. बरोबर काय? लक्षात येते का सर्वांच्या? इझी ग्रॅडियंट म्हणजेच काय, तर उतार आपण एकदम स्ट्रेट मेंटेन करू शकतो, की जो हिलमध्ये टेकडीवरती जर रोड कन्स्ट्रक्ट करायचा, जर घाट आपण सर्वांनी पाहिलेला आहे, ते किती क्रिटिकल केस होऊ शकते. जर त्याच ठिकाणी आपण टनेल कन्स्ट्रक्ट केला तर इझी हॉरिझॉन्टल वेन आपण जाऊ शकतो. सो दॅट इज दी ग्रॅडियंट अँड डिस्टन्स आपण एकदम कमी डिस्टन्स मध्ये पास होऊ शकतो या ठिकाणावरून या ठिकाणी, की जे या टेकडीवरून यायला आपल्याला खूप अवघड जाईल रोडनी, त्याच्याऐवजी टनेलने आपण इझी कमी वेळामध्ये पोहोचू शकतो. हाऊलिंग इज अ डिक्रीज्ड म्हणजे अंतर कमी करू शकतो आपण. हाऊलिंग इज डिक्रीजचं मिनिंग काय? अंतर कमी होईल. आलं लक्षात? Yes, sir. Okay. Next advantage, in case of aerial warfare and bombing of cities, the tunnels would be grant better protection as compared to bridges. आता aerial warfare, it means what? वॉरफेअर म्हणजेच युद्ध. जर हवाई पद्धतीनं, जर हवाई एरियल म्हणजेच हवाई पद्धतीनं यूज करून जर युद्ध जर झालं, तर त्या केसमध्ये बॉम्बिंग ऑफ सिटीज. बॉम्बिंग ऑफ सिटीज म्हणजे काय? बॉम्बस्फोट होतो त्या शहरावर. ज्या शहरामध्ये बॉम्बस्फोट होतो त्या शहरामध्ये ब्रिजेसच्या ऐवजी जर टनेल्स असतील तर ते आपल्याला खूप सेक्युअर असतील. त्याच केसमध्ये टनेल्स असतील ब्रिजेसच्या ऐवजी, कम्पेअर टू ब्रिजेस. अंडरग्राउंड ब्रिजेस असतील समजा, आता सध्या पुणे सिटीचा एक प्लॅन कन्स्ट्रक्ट केलेला आहे, की जी त्या ठिकाणी सध्या रेल्वे होणार आहे. जशी मुंबईची लोकल आहे तशी पुण्याची लोकल मे बी एक प्लॅन सध्या आहे, की पूर्ण अंडरग्राउंड रेल्वे असणार आहे टनेल कन्स्ट्रक्ट करून, कारण का जमिनीवरती जागा नाहीये. मग त्या केसमध्ये ट्रेनला वरून किती जरी हवा युद्ध झालं तर काय इम्पॅक्ट होईल का? प्रोटेक्शन असेल आपलं ते. सो अशा पद्धतीने आपण काही गोष्टींचा विचार केला तर आपण ब्रिजेसच्या ऐवजी जर टनेल कन्स्ट्रक्ट केले तर इट विल बी द प्रोटेक्शन फॉर वॉरफेअर ऑर बॉम्बिंग. बॉम्बस्फोट किंवा युद्ध जर झालं तर त्या केसमध्ये आपल्याला प्रोटेक्शन मिळेल अंडरग्राउंड असल्यामुळे. सो दिस इज दी वन ऑफ दी advantage. Got it everyone? Advantages of tunneling. Yes, sir. Yes, sir. It is more economical than open cut. Open cut म्हणजे हिली एरियाला रोड कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला कटिंग करावं लागतं रोडला, बरोबर आहे? टेकडीला कट करावं लागतं. तर टेकडीला कट करण्यापेक्षा टनेल कन्स्ट्रक्ट केला तर इकॉनॉमिकल असेल. टनेल अवॉइड डिस्टर्बिंग अँड इंटरफेरिंग सरफेस लाईफ ड्युरिंग ट्रॅफिक कन्स्ट्रक्शन. टनेलिंगमुळे आपण काय करू शकतो, बाहेरचा कुठलाच डिस्टर्बन्स आपल्याला होऊ शकणार नाही टनेलमधून आपण ड्राईव्ह करत असताना. देन tunneling proves the cheaper than bridges or open cut to carry public utility services. गॅस आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल टनेल मधून, वॉटर ट्रान्सफर करायचं असेल, सिवेज म्हणजेच सांडपाणी सगळं ट्रान्सफर करायचं असेल, तर त्या केसमध्ये टनेल प्रूव्ज दी चीपर वे. टनेल हा खूप चीपर वे आपण म्हणून वापरू शकतो इन्स्टेड ऑफ ब्रिजेस. अँड इझी ग्रॅडियंट आपण देऊ शकतो टनेलला. कॉस्ट, हाऊलिंग कॉस्ट म्हणजे कमी अंतर आपण एकदम डिक्रीज करू शकतो 2 पॉइंट मधलं टनेल कन्स्ट्रक्ट करून. आणि बॉम्ब स्फोट किंवा युद्धाच्या काळामध्ये जर टनेल्स असतील तर आपल्याला ते खूप फायद्याचे असतील. सो दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ टनेलिंग. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Okay, if you see the here image, use of इलेक्ट्रिक लाइटिंग. टनेल मध्ये कशा पद्धतीने इलेक्ट्रिक लाइटिंग केलेलं आहे. आतमध्ये खूप आपण छानपैकी लाइनिंग करू शकतो, जसं घरामध्ये आपण सुशोभीकरण करू शकतो, पीओपी वगैरे अशा पद्धतीने आपण टनेल खूप
छान आतमधून करू शकतो. आणि ते करणं गरजेचं आहे, कारण का वरती रॉक असतो, त्या रॉकला प्रोटेक्शन देणं गरजेचं असतं. ते प्रोटेक्शन दिल्यानंतर आतमधून आतमध्ये टनेल असल्यामुळे आतमध्ये अंधार असतो. मग अंधारामध्ये आपल्याला लाइटनिंग पण करणं गरजेचं. मग ते लाइटिंग आपल्याला वरती बसवावं लागतं. त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, पूर्णपणे अशा पद्धतीनं सुशोभीकरण टनेलचं आतमधून करू शकतो. लाइटिंग वगैरे, कारण का कंपल्सरी, नाहीतर मग 4 व्हीलरच्या 2 व्हीलरच्या लाईट आपल्याला ऑन कराव्या लागतील. आणि नॅचरल आपण ही जर लाईट दिली, आर्टिफिशियल लाईट जर दिली तर आणखी बेनिफिशियरी होईल. सो इन दिस वे, दिस इज वन ऑफ दी स्केच. आय थिंक दिस स्केच मे बी of foreign country. Okay, so this is the use of electric lighting. So this is the tunneling. Got it, everyone? Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. So next way is the waterway. रेल्वे पाहिलं आपण, ब्रिजेस अँड टनेल पाहिलं. नेक्स्ट इज दी वॉटरवे. पाण्यामधून आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं. आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन पाहतोय, बरोबर आहे ना. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये पहिला आपण ट्रान्सपोर्टेशन वे पाहिला, तो रेल्वे पाहिला. सेकंड ब्रिजेस पाहिले, टनेल पाहिलं, आणि नेक्स्ट इज दी वॉटरवे. सो वी हॅव टू ट्रॅव्हल फ्रॉम दी वॉटर. ओके. So now, historically, societies have always located near water. पाहिले आपण जुन्या ज्या जी शहरं होती जुनी, पहिल्यांदा डेव्हलप झाली, ती शहरं कुठं आहेत? बँक ऑफ वॉटर आहेत. बँक ऑफ वॉटर म्हणजेच नदीच्या किनारे असतील, समुद्राच्या किनारे असतील. मुंबई सिटी कुठं आहे? समुद्राच्या, म्हणजे सुरुवातीला. त्यानंतर जो अवेलेबल लँड आहे त्या लँडला कन्स्ट्रक्शन झालेत. पण जुन्या हिस्टॉरिकल सिटीज आपण ऐकतो, हडप्पा, मोहेंजोदडो, या जे राज्य होती, ही राज्य सुद्धा कुठं होती? तर पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवरती, नदीच्या, सतलज नदीच्या किंवा आणखी सिंधू नदीच्या कडेवरतीच ही वसलेली शहरं होती. सो हिस्टॉरिकली सोसायटीज हॅव ऑलवेज लोकेटेड नियर वॉटर. पाण्याच्या जवळच अशा सोसायटीज लोकेटेड. म्हणजे ज्यावेळी ह्युमन जास्त लोक नव्हती, पण पर्टिक्युलर कुठे तर एखादं छोटं राज्य होतं, छोटी सोसायटी होती, छोटं गाव होतं, ते नदीच्या कडेलाच असायचं. आता पॉप्युलेशन वाढलं, त्याच्यामुळं जिथं अवेलेबल आहे तिथं आता पूर्णपणे आपण विलेजेस सेट झालेले आहेत. सो ड्यू partly to the fact that water enables more efficient travel compared to going over land. बघा, प्रत्येक देशाचे शोध कसे लावले हो आपल्याला माहिती आहे, आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे, हिस्ट्रीमध्ये. ज्यांनी इन्व्हेंट केले, इंडिया इन्व्हेंट केली असेल, USA इन्व्हेंट झाला असेल, ब्राझील देश इन्व्हेंट झाला, कशातून झाला? वॉटरवेनच ट्रॅव्हल करून झाला. त्यावेळी एअरवे होता का? नव्हता, बरोबर आहे ना. Yes, sir. हा, मग इंडिया कोणी इन्व्हेंट केली माहिती आहे कुणाला? Vasco da Gama. वास्को द गामा. त्यानंतर ब्राझीलला कोण पोहोचलं होतं? USA, म्हणजे अमेरिकेचा. माहित आहे? ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक एरियाचे, ऑस्ट्रेलियाचा कोणीतरी पहिल्यांदा वॉटरवेनं ट्रॅव्हल करून, समुद्रातूनच ट्रॅव्हल करून आपल्याला प्रत्येक कंट्री किंवा सिटीज पाहायला मिळाला. हे तर आपल्याला माहित आहे किंवा आपण ऐकलेलं आहे किंवा आपल्या सिलेबसचा पार्ट म्हणून आपण याचा स्टडी केलेला आहे. सो द वॉटरवे इज easy way to transport. So here written, so due partly to fact that water enables more efficient travel compared to going over land. Land वरून ट्रॅव्हल करण्यापेक्षा वॉटर वरून ट्रॅव्हल करणं हे मोर इफिशियंट होतं काही काळामध्ये. आता एअरवे आलेला आहे, त्याच्यामुळं वॉटरवे पेक्षा आपण एअरवेचा वापर जास्त करावा लागलोय. पण अजूनही बऱ्याचशा कंट्री टू कंट्री
जर जे काय गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन होतं आता सध्या सुद्धा कंट्री टू कंट्री, म्हणजे समजा ब्राझीलमधून इंडियामध्ये काहीतरी यायचं असेल, ऑस्ट्रेलियामधून इंडियामध्ये काही यायचं असेल, तर अशा केसमध्ये गुड्स जर आपण ट्रान्सपोर्ट करायचे असेल तर आपण आत्ताही कोणत्या वेचा वापर करतोय? वॉटरवेचा. शिप्स पाहिलेत सर्वांनी, मोठी मोठी जहाजं पाहिलेली आहेत की ज्याच्यामधून कितीतरी प्रमाणामध्ये आपण गुड्स ट्रान्सपोर्ट करू शकतो. ऐकलंय का सर्वांनी? हो सर. येस सर. ओके. सो आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्याच कॉलेजचे एक पाठीमागच्या 10-12 वर्षापूर्वी पासआउट झालेले एक नेव्हीमध्ये एक आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट होते. तर ते मागच्या आता लॉकडाऊन होता त्यामुळे ऑनलाईन त्यांचं एक शिपवरूनच ऑनलाईन आपल्या स्टुडंटला लेक्चर ठेवलं होतं. ते शिपवरून डायरेक्ट ऑनलाईन बोलत होते. तर ते दाखवत होते की त्या शिपमध्ये 40,000 मेट्रिक टन एवढा युरिया इंडियातून ब्राझीलला ट्रान्सपोर्ट करत होतो आपण त्या शिपमधून. किती? 40,000 मेट्रिक टन. यू आर नॉट, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतका युरिया त्या शिपमध्ये होता. आणि ते शिप त्यांच्या लिडरशिपमध्ये ते इथून ब्राझीलला गेलं होतं. जवळपास 1.5 महिन्याचा प्रवास ते त्या शिपमध्ये करत होते. आणि ब्राझील एक 6 किलोमीटर, ब्राझील 6 ते 10 किलोमीटर बोलत होते ते. 10 किलोमीटर ब्राझील असताना त्यांनी ते नेटवर्कचा यूज करून ऑनलाईन असंच लेक्चर स्टुडंटना आपल्या फेसबुक लाईव्ह वरती त्यांचं आपण ऐकलं होतं. म्हणजेच वॉटरवे हा अजूनही आपण खूप गुड्स ट्रान्सपोर्टेशनसाठी सध्या यूज करतोय. सो दॅट इज दी वन ऑफ द एक्झाम्पल आय हॅव शेअर्ड विथ यू. ओके. Then waterways are critically important to the transportation of people and goods through the world. बघा, जे आता मी तुमच्याशी बोललो, गुड्स थ्रू आउट दी वर्ल्ड. जनरली गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मेजॉरिटी आपण शिप मधून वॉटरवेचाच उपयोग करतोय सध्या. कारण का शिप खूप मोठे मोठे असतात आणि जसं की आता 40,000 मेट्रिक टन युरियाचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. मग विचार करा आपण कितीतरी मोठ्या वस्तू आजही आपण शिप थ्रूच कंट्री टू कंट्री आणि वॉटरवेचा यूज करूनच ट्रान्सफर करतोय. एअरवेनी फक्त मॅक्झिमम 90% पेक्षा जास्त एअरवेनी पॅसेंजरच फक्त ट्रॅव्हल करतात. काही इमर्जन्सी केसेसमध्येच एअरवेनी तुमचं गुड ट्रान्सपोर्ट होतं. बट वॉटरवेनी आपण मोर दॅन 90% जे काही गुड्स आहेत ते बाहेरच्या देशातून आपल्या देशात येणारे असतील किंवा आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाणारे असतील ते वॉटरवेनच जातात. ओके. सो त्याच्यासाठी आपण चेन्नईला, मुंबईला JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, खूप मोठं पोर्ट आहे JNPT जवाहरलाल नेहरू, की जिथं पूर्णपणे कितीतरी देशातून शिप्स येतात की ज्या शिप्समध्ये गुड्स असतं. So waterway are critically important to the transportation of people and goods throughout the world. Okay, got it? Yes, sir. Okay. So these are the types of structure we have constructed. Types of structure we have constructed for the waterway. Waterway साठी आपण आपल्या जमिनीच्या किंवा समुद्राच्या किनारी असेल तर आपण बरेचसे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो की जे आलेले शिप्स असतील त्या शिप्सला उभा राहण्यासाठी किंवा शिप मधून आलेलं जे काही मटेरियल आहे त्याचं लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी, म्हणजे मटेरियल त्याच्यामध्ये चढवण्यासाठी किंवा आलेलं मटेरियल उतरवण्यासाठी आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. कुठं? समुद्राच्या कडेला. मग त्याला आपण पोर्ट म्हणतो. पोर्ट की जे मी आता एक्झाम्पल दिलं, मुंबईचं जे JNPT आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्या पोर्टला ते खूप मोठं आपलं इंडियातलं सगळ्यात मोठं पोर्ट आहे.
चेन्नईला एक आहे, कोलकात्याला पण आहे. मग या ठिकाणी काय होतात, बाहेरच्या देशातून येणाऱ्या शिप्स जे आहेत ते गुड्स किंवा पॅसेंजर या ठिकाणी ते त्याचं लोडिंग आणि अनलोडिंग होतं. मग कोणकोणत्या टाईपचे स्ट्रक्चर्स असतात त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला. मग टाइप्स ऑफ हार्बर. आता हार्बर, पोर्ट अँड डॉक्स हे 3 प्रकारचे स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करतो. हार्बर, पोर्ट आणि डॉक. तर हार्बर कशाला म्हणायचं, पोर्ट कशाला म्हणायचं आणि डॉक कशाला म्हणायचं हे आपण पाहू थोडंसं. तर त्याच्या अगोदर आपण टाइप्स पाहू. नॅचरल हार्बर. हार्बर म्हणजेच अगोदर आपण याचं मीनिंग समजून घेऊ. हार्बर म्हणजे काय, पोर्ट म्हणजे काय आणि डॉक म्हणजे काय. सी हिअर, पोर्ट. It is a place where person and merchandise are allowed to pass by water or land into the out of country and where custom officers are stationed to inspect or appraise imported goods. हा एक असा एरिया आहे पोर्ट. पोर्ट इज द एरिया की जिथं पूर्णपणे येणारे जे शिप्स असतील, गुड्स असेल, पॅसेंजर असतील, ह्या सगळ्यां ते लँडवरती पास होण्यासाठी किंवा समुद्रामध्ये आउट जाण्यासाठी जे काय टोटल होल जो त्या पोर्ट एरिया असतो समुद्राकडचा, की ज्या एरियामध्ये स्ट्रक्चर येतात पूर्णपणे कन्स्ट्रक्ट केलेली किंवा शिप त्या पोर्टला येण्यासाठीचा जो एक त्या जे पोर्टच्या एरियामध्ये येण्यासाठी जो काही एरियाची बाउंड्री असते त्या पूर्ण बाउंड्री म्हणजे पाण्याची बाउंड्री असेल किंवा समुद्र किनारा असेल, या पूर्णपणे स्ट्रक्चरला एरियाला पोर्ट असं म्हटलं जातं. इट इज अ प्लेस वेअर पर्सन्स अँड मर्चंटाइज म्हणजे शिप्स आर अलाउड टू पास बाय वॉटर ऑर लँड. म्हणजे लँडवर येण्यासाठी किंवा पाण्यामध्ये जाण्यासाठी. मग ते शिप्स असतील, पर्सन्स असतील, यांना अलाव करण्यासाठी जो काय एरिया असतो त्या एरियाला आपण पोर्ट असं म्हणतो. गॉट इट? इनटू अँड आउट ऑफ कंट्री अँड वेअर कस्टम ऑफिसर्स आर स्टॅशन. म्हणजे बाहेरच्या देशात जाण्यासाठी किंवा आपल्या देशात येण्यासाठी जो काय पूर्णपणे एरिया आहे पाण्याचा आणि समुद्र किनारा जमिनीवरचा, या पूर्ण एरियाला आपण काय म्हणतो, पोर्ट असं म्हणतो. ओके, सो दिस इज दी पोर्ट. देन हार्बर. What is harbor? A part of body of water. Harbor is the part of body of water along the shore deep enough for anchoring a ship and so situated with the respect to the coastal feature where natural and artificial are to provide protection from wind, waves and currents. हार्बर इज दी स्ट्रक्चर. बघा, हे कन्स्ट्रक्ट केलेलं स्ट्रक्चर म्हणजे हार्बर. दिसतंय का सर्वांना? इमेज मध्ये मी दाखवतोय. हे आहे आर्टिफिशियल. फर्स्ट आहे दिसतंय ते तुम्हाला आर्टिफिशियल दिसतंय आणि सेकंड इकडचं दिसतंय हे कसलं आहे? नॅचरल आहे. म्हणजेच समुद्र किनारी जे काय कन्स्ट्रक्शन केलेलं असतं, कशासाठी? इकडून आलेल्या ज्या शिप्स आहेत या शिप्स या एरियामध्ये येतात. या एरियामध्ये आल्यानंतर हा जो पूर्ण एरिया आहे कन्स्ट्रक्शन केलेला, या एरियामध्ये बाहेरच्या व्हेकल्स येतात. म्हणजे आपण कंटेनर वगैरे म्हणतो की इकडून आलेले मटेरियल त्या कंटेनर थ्रू या एरियावरून पीपल्स असतील किंवा व्हेकल्स म्हणजे कंटेनर असतील, गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या, या सर्व एरियाला आपण काय म्हणतो? हार्बर असं म्हणतो. आणि या सर्व एरियाला काय म्हटलंय आपण? पोर्ट म्हटलंय. बघा, कंपॅरिझन लक्षात घ्या. मी मोठा सर्कल काढला, हा पोर्ट झाला. मग पोर्ट मध्ये वॉटर पण येतं आणि हा कन्स्ट्रक्शन एरिया पण होतो. या पूर्ण, आता एक एक्झाम्पल, विलेज
विलेज म्हणजे काय, आपण गाव म्हणजे काय म्हणतो आपण, कोण सांगेल? गाव, एक गाव आहे आपण म्हणतो, लांबून जर पाहिलं एखाद्या विलेजला, हे गाव आहे म्हणतो. म्हणजेच काय काय असतं त्या ठिकाणी? कंपॅरिझन शिवाय तुम्हाला ह्याचं मिनिंग समजणार नाहीये. गाव म्हणजे काय दिसतं? त्या गावाची पूर्णपणे वेस, बरोबर आहे का? त्याला आपण गाव म्हणणार. कन्स्ट्रक्शन एरिया म्हणजे घरं असतील त्या एरियाची, किंवा त्या गावाच्या बाजूचं पूर्णपणे ॲग्रिकल्चरल लँड असेल, या सगळ्याला मिळून आपण ते गाव म्हणणार. आता त्याच्यामधलाच गाव म्हणल्यानंतर परत दुसरा प्रश्न, रेसिडेन्शियल एरिया. गाव, आता गाव म्हणजे हा रेसिडेन्शियल प्लस ॲग्रिकल्चरल एरिया म्हणजे गाव म्हटलो आपण. आता फक्त रेसिडेन्शियल एरिया म्हटलं तर काय येणार आहे? समजतंय का मी सांगतोय ते? कंपॅरिझन शिवाय तुम्हाला हे कळणार नाही, कारण का आपण या ठिकाणी कधी गेलेलो नाहीये. त्यामुळं कंपॅरिझन शिवाय तुम्हाला हे समजणार नाही. हा, रेसिडेन्शियल एरिया गावातला म्हणजे सर्वांची घरं, बिल्डिंग्स जे आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे? रेसिडेन्शियल एरिया. तसंच हे जे आहे ते पोर्ट आहे, म्हणजे गावाची हद्द थोडक्यात. सगळ्या बाजूनं गावाची हद्द म्हणजेच पोर्ट झालं या ठिकाणी. आणि हार्बर म्हणजेच काय? तर वावरण्यासाठी जो काय लागणारा कन्स्ट्रक्टेड एरिया आहे त्याला आपण हार्बर असं म्हणतो. मग ते नॅचरल हार्बर असतं किंवा आर्टिफिशियल हार्बर असतं. सो ॲज टू प्रोटेक्ट फ्रॉम विंड वेव्ज, म्हणजे पाण्यापासून, म्हणजे ज्या वेव्ज येतात किंवा जी विंडचा प्रेशर आहे याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं असतं. येतंय का लक्षात? हो सर. का रिपीट करायचं आहे? हो सर. बघा, पोर्ट म्हणजे काय? मी उदाहरण दिलं तुम्हाला, गाव. मग गावामध्ये रेसिडेन्शियल प्लस सगळा ॲग्रिकल्चरल एरिया. मग तो 10-20 किलोमीटर मध्ये काय असेल ते असेल. बघा, मी एक्झाम्पल देतोय, त्याचं कंपॅरिझन इथं करायला पाहिजे आपल्याला. पोर्ट म्हणजे काय? हा कन्स्ट्रक्टेड एरिया प्लस वॉटर बॉडी, त्या एरियाच्या जवळची वॉटर बॉडी, की जिथं या एरियामधून शिप्स येतात, आपण एकतर पास अलाव करतो यायला, किंवा एकतर यायला अलाव करणे किंवा जायला परमिशन देणे. पास अँड अलाव, हा वॉटर बॉडी झाली. आणि हे काय झालं तुमचं कन्स्ट्रक्टेड एरिया, म्हणजे इथं मालाची तुमचं जे काय आणलेलं असेल, गुड्स असेल, त्याचं लोडिंग अनलोडिंग ते या एरियामध्ये होणार. सो टोटल एरियाला पोर्ट म्हणणार. समजलं? गाव आणि ॲग्रिकल्चर एरिया हे त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण. सेकंड एक्झाम्पल म्हणजे हार्बर. हार्बर कशाला म्हणतो? याच, तर जो काय कन्स्ट्रक्टेड केलेला एरिया आहे, की जिथं शिप येऊन उभा राहणार आहे, लोडिंग अनलोडिंग होणार आहे, किंवा याच्यापासून, विंड पासून, वेव्ह पासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल, तर आपण हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. आता लोडिंग अनलोडिंग म्हणजे तो डॉकचा पार्ट येतो, की जो हार्बरचाच पार्ट असतो. सो हार्बर म्हणजे कन्स्ट्रक्टेड, थोडक्यात कन्स्ट्रक्टेड एरिया ऑफ दी सी. सीच्या बाजूला, समुद्राच्या बाजूला जो काय कन्स्ट्रक्टेड केलेला एरिया आहे त्याला आपण हार्बर असं म्हणतो. ओके. अँड नाव डॉक. Dock, a space of waterway between the two piers of wharves as receiving the ship while in the port. पोर्टच्या एरियामध्ये ज्यावेळी शिप येतं, त्यानंतर शिप कुठे येणार आहे? हार्बरला येणार आहे. बघा, पहिल्यांदा पोर्टच्या एरियामध्ये शिप येणार, त्यानंतर हार्बरला येणार, म्हणजे कन्स्ट्रक्टेड केलेल्या एरियाच्या जवळ येणार, आणि त्यानंतर समुद्रामध्ये आतमध्ये असं लांब अशी एक कन्स्ट्रक्टेड केलेला एरिया असतो. समुद्रामध्ये आतमध्ये दूरवर असा एक कन्स्ट्रक्ट केलेला एरिया असतो, की जिथं हे शिप उभा राहतात आणि त्या कन्स्ट्रक्ट केलेल्या एरियावरती मटेरियलचं लोडिंग किंवा अनलोडिंग, म्हणजे आतलं मटेरियल एकतर बाहेर काढलं जातं, किंवा त्या शिपमध्ये भरून जर बाहेर पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी ते लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं.
आता त्याच्यामध्ये ड्राय डॉक अँड वेट डॉक. हा, आता इथं पाहू शकता हे वेट डॉक आहे. वेट डॉक म्हणजेच काय, शिप येतं. हा, मी तुम्हाला काय म्हटलं, समुद्रामध्ये आतमध्ये असं बघा हे कन्स्ट्रक्ट केलेलं दिसतंय का, हे पूर्णपणे कन्स्ट्रक्ट केलेला एरिया आतमध्ये लांब असा. आणि मगाशी हार्बर मध्ये आपण काय पाहिलं होतं, बाहेरच्या बाजूनी होतं. इमॅजिन येस सर. का अवघड वाटतंय काय समजायला? नाही सर, नाही. हा, पोर्ट म्हणजे पूर्ण एरिया लक्षात घ्या. हार्बर म्हणजे समुद्राकडेला जो कन्स्ट्रक्ट केलेला आहे तो एरिया, आणि हार्बरलाच कनेक्ट हा एरिया असतो की जो आतमध्ये लांब असा समुद्रामध्ये रस्त्यासारखा कन्स्ट्रक्ट केलेला असतो आतमध्ये. आणि मग शिप काय करतं, येतं आणि या एरियाला इथं उभा राहतं शिप. मग या शिप मधलं आपण काय करणार, मटेरियल असेल ते या ठिकाणी काढून घेणार या क्रेननी. इथं क्रेन आहेत बघा. या क्रेन काय करतात, मटेरियल या शिप मधलं कंटेनर जे असतील ते काढून या एरियावरती ठेवतात. आणि समजा हे शिप परत जाणार असेल आणि आपल्यातलं काही मटेरियल गुड्स असेल तर ह्याच्यात परत लोडिंग करायचं असेल तर या लोडिंग आणि अनलोडिंगसाठी हा जो वे असतो याला आपण डॉक असं म्हणतो. आता वेट डॉक अँड ड्राय डॉक दोन. वेट कधी म्हणतो, ज्यावेळी पाण्याच्या एरियामध्ये शिप असतं, तुमचं पाण्याच्या एरियामध्ये शिप असतं आणि लोडिंग अनलोडिंग चालू असतं, त्याला वेट डॉक असं म्हणतो आपण. लोडिंग अनलोडिंग संपल्यानंतर हे शिप इथंच उभा करून चालेल का आपल्याला, दुसरं शिप येणार असेल तर हे शिप त्यानंतर काय केलं जातं, बॅक डायव्हर्शनला घेतलं जातं आणि त्यानंतर ते पार्किंग, थोडक्यात पार्किंगसाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभा केलं जातं. लोडिंग अनलोडिंग संपल्यानंतर पार्किंग म्हणून आपण या एरियामध्ये हे शिप उभा केलं जातं, त्याला ड्राय डॉक म्हणतो आपण. ड्राय म्हणजे पार्किंग एरियावरती उभा केलेलं शिप, आणि वेट डॉक म्हणजे जिथं मटेरियलची लोडिंग आणि अनलोडिंग केलेलं असतं अशा ठिकाणचं शिप. डिफरन्स लक्षात आला ड्राय आणि वेट डॉकचा? डॉक हे येस सर. डॉक हे एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेलं असतं समुद्रामध्ये आतमध्ये खूप लेंथला, की ज्याच्या जवळ येऊन जहाजं उभा राहतात आणि त्या जहाजामधलं मटेरियलचं लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं. त्या एरियाला आपण डॉक म्हणतो. सिंपल सांगितलं मी तुम्हाला डॉक म्हणजे काय. आणि मग त्याच्यामध्ये दोन टाईपचे डॉक असतात, एक ड्राय डॉक आणि दुसरा वेट डॉक. सो वेट डॉक म्हणजे जिथं लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं त्याला वेट डॉक म्हणतो, म्हणजे पाण्याचा एरिया असतो तिथं. आणि जिथं ड्राय डॉक म्हणजेच पाण्याच्याच एरियामध्ये शिप जाऊन पार्किंगला उभा केलं जातं त्या ठिकाणी ड्राय डॉक असं म्हणतो. आलं का लक्षात? येस सर. आहे डिफिकल्ट थोडंसं, कारण का आपण कधी पाहिलेलं नसतं, व्हिजिबल नसतं, त्यामुळे फक्त थोडंसं रीड करून जितकं मराठीत सांगता येण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं. कारण का मी पाहिलंय डॉक, तुम्ही कुणी पाहिलं नसेल, तेच म्हणतोय मी. पूर्णपणे JNPT ला मी पूर्ण जाऊन आलोय समुद्रात आतमध्ये, हा पूर्ण एरिया पाहून आलोय. ओके, सो पोर्ट, हार्बर अँड डॉक. So this is the part of waterway. Waterway वापरायचं असेल तर आपल्याला पोर्ट इम्पॉर्टंट आहे, आणि पोर्ट त्यानंतर पोर्टचा एरिया म्हणजेच हार्बर, हार्बरचा एरिया म्हणजेच डॉक. तर या सर्व एरियावरून आपण काय करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन इन दी वॉटर, या एरियात या स्ट्रक्चर थ्रू पाण्यातलं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकतो इन वॉटरवे. गॉट इट एव्हरीवन? येस सर. हा, आणि मग याचे टाइप्स आहेत. हार्बर कोणकोणत्या टाइपचे असतात, तर नॅचरल हार्बर असतो की जो आपण मगाशी इमेजमध्ये पाहिला. सेमी नॅचरल हार्बर असतो, म्हणजे अर्धा कन्स्ट्रक्ट केलेला असतो, अर्धा नॅचरल पार्ट यूज करतो आपण. आणि आर्टिफिशियल हार्बर, पूर्णपणे कन्स्ट्रक्शन केलेला एरिया. सेमी नॅचरल म्हणजे काही जमिनीचा भाग वापरतो आपण, नॅचरल पार्ट काही कन्स्ट्रक्शन करतो. आणि नॅचरल म्हणजे जे आपण मगाशी एक स्केच पाहिलं की जिथं नॅचरली शिप्स येऊ शकतील असं नॅचरल प्लेस असेल. दिस इज दी हार्बर. When types of port,
मेजर, इंटरमिडिएट अँड मायनर. हा, आता हे पोर्ट मेजर, जसे की मेजर सिटी कोणती, दिल्ली, मुंबई, पुणे, दीज आर दी मेजर सिटीज. म्हणजे या सिटीमध्ये रेसिडेन्शियल इतका एरिया पण तेवढाच आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, मेट्रो सिटीज आहेत ह्या, जिथं पीपल्स जॉबसाठी खूप अप्रोच करतात. त्या पद्धतीनेच मेजर म्हणजे सगळ्यात मोठं पोर्ट, की जसं आपण JNPT मी म्हटलं मुंबईचं, हे मेजर पोर्ट आहे. इंटरमिडिएट त्याच्या खालोखालचं. मायनर, मायनर म्हणजे मग केरळचं असू शकेल किंवा आंध्र प्रदेशमध्ये एखादा असू शकेल, की आपण जे पाहिले नाही छोटे छोटे, की जिथं छोटे काही शिप्स येऊ शकतील अशा पद्धतीनं. मेजर म्हणजे की जिथं बाहेरच्या देशातून मेजर ट्रान्सपोर्टेशन होतं, कोलकाता असेल किंवा मुंबई असेल किंवा चेन्नई असेल, या तिन्ही लोकेशनला मेजर ट्रान्सपोर्टेशन होतं वॉटरवेचं. सो अशा पद्धतीनं मेजर, इंटरमिडिएट आणि मायनर या 3 टाईपमध्ये आपण पोर्ट डिवाइड करू शकतो. आणि डॉक्स जे आहे ते वेट डॉक आणि ड्राय डॉक. वेट डॉकला आपण काय करतो, शिप्स उभे करतो आणि मटेरियलचं लोडिंग अनलोडिंग करतो. आणि ड्राय डॉकला काय करतो, शिप्स आहेत ते Parking. पार्किंगसाठी उभा करतो. गॉट इट एव्हरीवन? सोपं Yes, आहे. sir. हा, Yes, सोपं sir. आहे, काय अवघड नाही इतकं. पण डिटेल स्टडी तसा हार्बर डॉकचा हा 3rd इयर इंजिनिअरिंग मध्ये आहे. आणखी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला. ओके, हा पार्ट पाहिला आपण डॉकचा. ओके, सो आय थिंक आवर टाइम इज नाव क्लोजिंग. हा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, आपला टाइम संपत आलेला आहे. So we will stop here today. So wait, I will take a